माझं काय म्हणणं आहे का सगळे सोयरीच्या बाबतीत माझाही गैरसमज झाला होता, पण सगळे सोयरीची व्याख्या काय आहे का जे वडिलाच्या संबंधित नात्या गोत्यातले जे काही लोक सगळे असेल ते सगळे सगळे सोयरे, ज्याच्यासोबत सोयरी होऊ शकते ते सोयरे. सगळे म्हणजे आपले सगळे वडील असन, काका असन, पुतण्या असन, त्याच्या मुलगी असन, त्या मुलीचे मामा असेल, हे सगळे सोयरे ना. पण आईची जात मिळावी याला पण तुम्ही पण मान्य करता? नाही, आईची जात भेटण्याबाबत मी काही मान्य देत नाही, त्याला काही शक्य नाही. कारण आता समजा SC समाजाची आहे किंवा OBC समाजात इतर समाजाचे आले तर 1-2 पोर आहे, तर एक आई एक असं म्हणून का एक असं करून घ्या का आईची जात एका पोराला लावा आणि बापाची जात एका पोराला लावा, तर एका कुटुंबात 2 जाती तयार होऊ शकतात. तर त्याच्यात जरांगे साहेबांनाही स्पष्ट म्हटलेलं आहे कालच्या चर्चेमध्ये आम्ही जेव्हा बसलो का आईच्या जातीचा आग्रह नाही आहे. आग्रह असा आहे का आखरी त्यांचं मत काय आहे का जो काही गरीब मराठा आहे, ज्याला मराठे म्हणून आहे पण तो कुंभी आहे, त्याला जातीचं प्रमाणपत्र भेटलं पाहिजे आणि त्यासोबत इतर जातीची सुलभता झाली पाहिजे. जरांगे पाटील असं म्हणतात की आईची नाही भेटणार ना, कशी भेटणार आहे? म्हणजे काय चुलते पुतणे हे काही सगळे सोयरे होत नाहीत, सोयरे कोण होतात? त्यामुळे ते सोयरे म्हणजे काय? सोयरे म्हणजे सोयरीक, जिथं आपली सोयरीक होऊ शकते. अर्थात मी कुंभी आहे तर कुंभ्यासोबत सोयरीक होईल म्हणजे ते जातीय सोयरीक होईल, आपल्या जातीतली सोयरीक आहे ना ते, किंवा तेली असेल तर तेल्यासोबत होईल, माळी असेल तर माळ्यासोबत होईल. प्रश्न असा आहे की ते त्या मतावर ठाम आहेत. 2 मिनिट त्या मतावर ठाम आहेत, याचा अर्थ तुम्ही त्यांच्या मताबरोबर नाहीत. मनोज जरांगे पाटील बरोबर आहे, मी मताबरोबरच आहे. आईची जात लावण्यावर ते आग्रही आहेत ना? नाही, ते आईची जात द्यावी असा त्यांचा आग्रह आहे. त्याचा पाठिंबा नाही त्यांना. नाही, तुम्ही लक्षात घ्या, त्यांनी पण हे स्पष्ट म्हटलेलं आहे का आईची जात आपण पोराला लावू शकत नाही. लक्षात घ्या, त्याचा वेगळा अर्थ लोकांना काढला तो चुकीचा आहे. त्यांचं सगळे सोयरीचा अर्थ कसा आहे? काका, पुतण्या, मामा, मावशी. थोडं 2 मिनिटं साईडला थांबतो का? 2च मिनिटं. एक प्रश्न असा आहे की आता या क्षणाला मामानी मावशीला कसं मिळणार? तर मामा कसं आखरी सगळे सोयरीची व्याख्या करणं फार महत्त्वाची आहे. एकदा सगळे सोयरीची व्याख्या जर व्यवस्थित झाली तर त्यानुसार समोर गेलं तर स्पष्ट निकाल निघतो. तर मंडळी, हे होते बच्चू कडू. ते म्हणाले तर मराठा आंदोलनात सहभाग घेईन, सरकारने विचार करून शब्द द्यावा. जरांगेंच्या भेटीनंतर बच्चू कडू यांचा शिंदे सरकारला घरचा आहेर मिळालेला आहे. आमदार बच्चू कडू यांनी आज बीडमध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. बीडमध्ये मनोज जरांगे यांची निर्णायक सभा आज होती आहे आणि त्या पार्श्वभूमीवर जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेऊ नये म्हणून आमदार बच्चू कडू आणि मुख्यमंत्री यांचे विश्वासू मंगेश चिवटे यांनी सभेपूर्वी जरांगे पाटील यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र जरांगे यांनी आपली भूमिका सोडलेली नाही आहे. उलट जरांगे यांची समजूत घालण्यासाठी इथे आलेल्या बच्चू कडू यांनी जरांगे यांच्या उद्याच्या आंदोलनात सामील होण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे. सरकारने विचार करून शब्द द्यावा. यावेळी बोलताना बच्चू कडू म्हणाले की सरकारने मनोज जरांगे यांना काही शब्द दिले होते, मात्र सरकारला आश्वासनं पूर्ण करता आलेली नाही आहेत आणि हे दुर्दैव आहे. सरकारला आता जर एखादा शब्द द्यायचा असेल तर त्याआधी त्याचा पूर्ण विचार करून दिला पाहिजे. शब्द दिला आणि तो पूर्ण करू शकले नाही तर त्याचा समाज मनावर विपरीत परिणाम होऊ शकतो. लोकांच्या मनात सरकारच्या विरोधात भावना निर्माण होतात, उग्र प्रतिक्रिया उमटू लागतात, असं मत बच्चू कडू यांनी यावेळेस व्यक्त केलेलं आहे. तर महत्त्वाचा मुद्दा असा होता की सर्वात आधी सोयरे शब्दाची व्याख्या करणं गरजेचं आहे असं ते म्हणाले. बच्चू कडू पुढे म्हणाले की मुळात सोयरे म्हणजे जिथं आपली सोयरीक होऊ शकते, आपल्या सोयरीक आपल्या जातीत होते आणि असं मनोज जरांगे यांचं म्हणणं आहे. मात्र सरकारने सोयरे शब्दाचा चुकीचा अर्थ काढला, त्यामुळे आधी सोयरे या शब्दाची व्याख्या करणं गरजेचं आहे. व्याख्या झाली तर आपल्याला पुढे जाता येईल असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. आणि ते पुढं असंही म्हटलं, असं जर नाही झालं तर मी आंदोलनात सहभागी होणार. काहीच फलित झालं नाही तर आंदोलन उभं राहील. आम्ही रोखा म्हटलं तरी समाज ऐकणार नाही. आंदोलन सरकारच्या सोयीचं नसतं. समाज म्हणून न्याय मिळायला हवा, त्यामुळे आंदोलक म्हणूनच मी इथे थांबणार. आंदोलक म्हणून उद्या आंदोलन झालं तर उद्या आंदोलनात बसेल असं बच्चू कडू यांनी स्पष्ट केलं. मराठा आरक्षणासाठी आज शनिवारी मनोज जरांगे पाटील यांची निर्णायक इशारा सभा बीडमध्ये पार पडतीये. या सभेसाठी जय्यत अशी तयारी करण्यात आलेली आहे. तसंच मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे. दुपारी 2 वाजता मनोज जरांगे
सभास्थळी पोहोचणार आहेत आणि त्यानंतर ते मराठा समाज बांधवांना संबोधित करणार आहेत. तर मंडळी, सभेपूर्वी मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा देण्यात आलेला आहे. सभेपूर्वीच मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला मोठा इशारा दिलेला आहे. यावेळी बोलताना जरांगे पाटील म्हणाल्यात की किती दिवस आम्हाला आरक्षणासाठी झुलवत ठेवणार आहात तुम्ही? आजच्या सभेत सर्व काही सांगणार आहे. संयम किती दिवस पाळायचा? आम्हालाही मर्यादा आहेत. सरकारच्या हातात आजचा आणि उद्याचा शेवटचा दिवस आहे. सरकारने लिहून घेतलेले शब्द पाळले पाहिजे. लिहिलेले शब्द सरकार पाळत नाही आहे. आजच्या सभेतून मराठा समाजासमोर सर्व सत्य मांडणार असल्याचं मराठा समाजाने आणखी किती दिवस अन्याय सहन करायचा असं देखील मनोज जरांगे पाटील म्हणाल्यात. महाराष्ट्रातील मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्याची मागणी आमची आहे. कायद्याच्या चौकटीत राहूनच आम्ही आरक्षण मागतो आहोत असं जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे. सभेच्या ठिकाणी अशी तयारी करण्यात आली आहे की धुळे सोलापूर महामार्गावर छत्रपती संभाजी महाराज चौक परिसरात विस्तीर्ण असा मैदानात होणाऱ्या सभेसाठी मोठी तयारी करण्यात आलेली आहे. येणाऱ्या बांधवांसाठी 300 क्विंटल तांदळाची खिचडी, तर 100 क्विंटल साबुदाण्याची खिचडी आणि 2 ट्रक केळी आणि 1 लाखाहून अधिक पाण्याच्या बाटल्या अशा आणून ठेवण्यात आलेल्या आहेत. याशिवाय सभास्थळी महिलांसाठी स्वच्छतागृह उभारण्यात आलेली आहे. तसेच सभेच्या ठिकाणी वैद्यकीय उपचार मिळावेत यासाठी 10 रुग्णवाहिका आणि मैदानाच्या समोर बिल्डिंगमध्ये उपचार व्यवस्था करण्यात आलेली आहे. डॉक्टरांची टीम ही सज्ज आहे आणि मनोज जरांगे यांच्या स्वागतासाठी 200 JCB तयार ठेवण्यात आलेल्या आहेत. याशिवाय हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी देखील करण्यात येणार आहे. अशा पद्धतीची तयारी ही आज बीड शहरामध्ये केली जाते आहे. शहरातल्या 211 शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान जरांगेंच्या सभेमुळे होणारी गर्दी, वाहतूक कोंडी, जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने शहरातील सर्व माध्यमांच्या एकूण 211 शाळांना शनिवारी सुट्टी जाहीर केली आहे. त्यानंतर नाताळच्या सुट्ट्या असल्याने शहरातील शाळा 29 डिसेंबर रोजीच भरणार आहेत. तर मंडळी, 4 स्क्रीनवरून हे प्रक्षेपण होणार आहे. मुस्लिम बांधवांकडून स्वागत करण्यात येणार आहे. दरम्यान जरांगे यांचं भाषण सर्वांना दिसावं यासाठी मैदानात 4 LED स्क्रीन बसवण्यात आलेल्या आहेत. रॅली दरम्यान सुभाष रोड आणि बार्शी नाका परिसरात 2 ठिकाणी मुस्लिम समाजाकडून जरांगे पाटील यांचं स्वागत केलं जाणार आहे. ही निर्णायक सभा असल्याचं सांगितलं जातं आणि सभा वेळेवर होईल असं देखील सांगितलं जात आहे. सभेसाठी बीड जिल्ह्यातून महाराष्ट्रभरातून समाज बांधव येणार असल्याचा दावा आयोजकांनी केलेला होता. त्याच पद्धतीने सभेसाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे. निर्णायक इशारा सभेसाठी तगडा असा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे, ज्यामध्ये 1 अप्पर पोलीस अधीक्षक, 4 पोलीस उपअधीक्षक, 8 पोलीस निरीक्षक, 70 पोलीस उपनिरीक्षक, तसंच 560 पोलीस अंमलदार, 600 होमगार्ड, तर 5 दंगल नियंत्रक पथक आणि 2 QRT पथकं, तसंच SRPFचे 300 जवान असा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. सभेच्या ठिकाणी व परिसरात ड्रोन कॅमेरा आणि 10 वेब कॅमेरे बसवण्यात आल्याचं देखील प्रशासनाने सांगितलेलं आहे. सभेपूर्वी पोलिसांचा बीड शहरात रूट मार्च असणार आहे आणि बीड शहरात मनोज जरांगे यांची आज निर्णायक इशारा सभा होणार आहे. याच सभेसाठी बीडमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. दरम्यान सभेपूर्वी बीड पोलिसांनी कायदा व्यवस्था बाधित राहावी यासाठी बीड शहरातून रूट मार्च काढलेला होता. या रूट मार्चमध्ये स्थानिक पोलिसांसह बाहेरून मागवण्यात आलेल्या SRPF जवानांचे आणि QRTचे जवानांचे देखील सहभाग महत्त्वाचा आहे. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक आणि माळीवेस या भागातून पोलिसांनी हा रूट मार्च काढलेला होता.